कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे, सीता स्वयंवर कथा। रामचंद्र प्रभूच्या गळामध्ये सीतामाईनं पुष्पमाला घातली। पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सीतामाई पाया पडत नाही। सीतेच्या सख्या म्हणतात, सीता पाया पडना। सखी कहई प्रभू पद गौ सीता, करतीन चरण परस अति भीता। सीतामाई पाया पडत नाही का? सीतामाईनं न पडण्याचं कारण सांगितलं। तुम्हाला माहिती नाही ग, याच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली। आता या माझ्या बासिंगाला हिरे आहे आणि पाया पडण्यामध्ये जर हिऱ्याचा संबंध त्या चरणाशी आला तर ह्या सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील, अख्खा प्रेमाचा वाटप होईल। रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी मेन नमी रघुत्तम पदी भाळी सुरत्ने भली। रत्नांच्या विवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची बहु प्रीती मजवरी होईल गे सर्वदा। म्हणून सीतामाई पाया पडत नाही। जय रघुवंश जय रघुवंश गहन जय रघुवंश जय रघुवंश जय सुरभीप्र हितकारी, जय मदमोह ओह ब्रह्महारी। जय सुरभीप्र हितकारी, जय मदमोह ओह ब्रह्महारी। अनुचित बहुत अज्ञान के बोल चुका हूँ बाबा, क्षमा करो। अनुचित बहुत अज्ञाता सब क्षमा कही जय 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 रघुकुल केतु, कही जय 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 रघुकुल केतु। रघुपति के नहीं सपहे तू, गए नहीं सपहे। जय रघुवंश जय रघुवंश बंड बंड भानु, गहन धनुज कुल दहन कृशाणु। जय सुरवि प्रधेनु हितकारी, जय मदमोह कोह ब्रह्महारी। अनुचित बहुत कैवा ज्ञाता, क्षमो क्षमा मंदिर दो भाता। दोन्ही बंधूला क्षमा मागून तप करण्याच्या उद्देशानं भृगुपती गये बनही तपहेतू। परशुरामजी नमस्कार करून निघून गेल्यानंतर जनकजीचे डोळे अश्रूंनी डबडबल्या गेले, हात जोडल्या गेले जनकजीचे। आणि जनकजी विश्वामित्रजीला म्हणतात, बस बाबा मेरे लिए क्या सेवा है। विश्वामित्र म्हणतात, राजा तसं स्वयंवर काल झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा आपणाला पूर्णपणे पार पाडायचा असल्यामुळे राजा दशरथाला पत्र पाठवा, 2 सेवक तयार करा आणि दशरथजीला निमंत्रण देऊन इथे बोलवून घ्या, म्हणजे विधिवत लग्न सोहळा आपण यथासांगरित्या पार पाडू। पत्र तयार झालं, 2 सेवकाच्या जवळ पत्र दिलं आणि पत्र घेऊन सेवक निघाले। आता तुलसीदासजी कथा बदल करतात। राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेल्यापासून दशरथजी बेचैन होते। दारोड्या मुलगा 2 दिवस बापाला दिसला नाही तर बाप कावरा बावरा होतो। परमात्मा ज्याचा पुत्र आहे त्या दशरथाची काय दशा असेल। राम लक्ष्मण दिसले नाही, बरेच दिवस झाले विश्वामित्रासोबत गेल्यापासून। दशरथजीला कधी कधी राम लक्ष्मणाची आठवण येते। सिंहासनावर बसले एकटेच म्हणजे मुळमुळ मुळमुळ रडतात। आज सकाळ
दशरथजीला आठवण झाली, सिंहासनावर बसलेले आहे आणि एकदम आठवण अनावर झाली आणि दशरथजी रडू लागले. कहा होगा मेरा श्रीराम, कहा होगा मेरा लखन, क्या खाते होगे? विश्वामित्र बाबा ले गए, जंगल में सोते होगे, फल मूल खाते होगे, कहा होगी मेरा संतान? संघर्ष करने गए हैं, कोई घूमने नहीं गए मेरे बेटे? निशाचर को मारने के लिए कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना मेरे श्री राम लखन का? अशी आणि चिंतातूर चेहरा, दशरथजीचे डोळे भरलेले. इतक्यात सेवक पळत येतात दोन. जय हो महाराज. क्या बात है. मिथिलापति जनक जी के दो सेवक पत्र लेकर आए हैं. बड़े सम्मान पूर्वक उनको ले आओ. आत आणलं. त्या सेवकाने नमस्कार केला. कहाँ के हो? मिथिलापति महाराज जनक जी के हम सेवक है सरकार. किस लिए आए हो? पत्र भेजा है. पत्र किस बारे में? राम भैया के बारे में. एवढा शब्द ऐकला शिष्टाचार आहे. सेवकानं पत्र सरकारपर्यंत पोचवायचं. राजा दशरथाने उडी घातली सिंहासनावरून आणि ज्याच्या हातात पत्र त्याच्यापर्यंत पळत घेऊन पत्र हिसकावून घेतलं आणि छातीशी लावलं. पत्राला पुत्र समजून दशरथजीनं अश्रूला वाट मोकळी करून दिली. वाचलं सुद्धा नाही. पुलक गाताई भरी छाती, राम लखन उर करबर चिठी, रही गए कहत नखाटी मिठी. आत काय आहे लिहिलेलं हे सुद्धा वाचलं नाही. छातीशी पत्र लावलं आणि फक्त विचारलं, अब कहा है मेरे संतान, बस पढ़ो सरकार पूरा पता लगेगा. इतक्यात भरत जी आले, शत्रुघ्न आले. क्या हुआ पिताजी आप रो रहे? और तुम्हारे भैया श्री राम का पत्र आया. भरत, मेरे भैया का पत्र? हाँ भरत. काय? ते मेरे पास आहे. धावला भरत, बापाच्या हातातून पत्र हिसकावून घेतलं आणि डोक्यावर ठेवलं भरतानं आणि पत्र डोक्यावर ठेवून अख्ख्या राजवाड्यात भरत पागल झाल्यासारखा नाचला. पहिल्यांदा भरताचं बंधू प्रेम प्रगट झालं. मेरे राम भैया का पत्र, मेरे भैया श्री राम का पत्र. भरतानं डोक्यावर घेऊन पत्र नाचला भरत. शत्रुघ्नाची तीच अवस्था. वसिष्ठ जे आलेले आहे, जेव्हा पत्र वाचायला सुरुवात झाली, ताटिका वधापासून परशुराम विदाईपर्यंत एक एक प्रसंग वाचत होते वसिष्ठ. शिष्याच्या कर्तबगारीनं गुरुची छाती भरून येतो. तुमच्या श्रीरामानं एका बाणात ताटिकेचा वध केला, सुभाऊचा नाश केला, मारीचीला बिगर टोकाच्या बाणानं 400 कोस पाठवला. गौतम पत्नी शापित अहिल्याचा उद्धार केला. रावणासारख्याने उचलल्या गेलं नाही त्या धनुष्याचे तुमच्या श्रीरामानं एका क्षणात 2 तुकडे केले आणि 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारे परशुराम तुमच्या श्रीरामाला नमस्कार करून निघून जाते झाले. एक एक प्रसंग वाचायचे. दशरथजीचे डोळे भरून आले, गुरुची छाती भरून आली गौरवानी. भरताची स्वाभिमानानं छाती भरली. मेरा भैया कैसा पराक्रमी है. इतक्यात एक घटना घडली. ज्यांनी पत्र आणलं होतं त्या शिष्यांच्या पुढे, त्या सेवकांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. ज्यांनी पत्र आणलं होतं, पण ते सेवक त्याला हात लावत नव्हते. शेवटी म्हणावं लागलं दशरथजीला, सेवक जी सरकार, ये भीख नहीं भेंट है, आप स्वीकार करो. रडू लागले. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम गरीब जरूर है लेकिन कन्या पक्ष वाले हैं और कन्या पक्ष वाले लोग यहाँ दे सकते हैं सरकार, यहाँ का नहीं ले सकते. आम्ही मुलीच्या माहेरचे नोकर आहोत सरकार आणि मुलीच्या माहेरची माणसं तिच्या सासरी देण्याचा प्रयत्न करतात. आता सुद्धा तुम्ही पहा, कोणाची मुलगी गावामध्ये लग्न झालं, थाटात पार पडतं, तेव्हा ऊस तोडणारा कामगार असला तरी त्याच्या ऐपतीनुसार एक फुलपात्र तरी घेतो का? माझ्या गावची मुलगी नांदायला जाणार आहे. आज जनकाचे सेवक म्हणतात, हम कन्या पक्ष वाले लोग हैं, यहाँ दे सकते सरकार, यहाँ का नहीं ले सकते. वरात निघाली असताना घोड्यावरती स्वार भरतजी, शत्रुघ्न, त्यांचे मित्रमंडळी, काही रथामध्ये सगळे बसलेले आणि वरात निघाली. तितक्यात दशरथजीला सामोरा कौसल्यामाई अतिविनयानं, पतिदेव. क्या महाराणी जी, पुत्र विरह का दुख तो एक माँ जानते है ना. हाँ कौसल्या. कितने दिन हुए मेरे राम लखन का दर्शन नहीं. अपने रघुकुल का नियम है, बारात में महिलाएं नहीं आ सकती, तो मैं आपके साथ आकर अपने रघुकुल के नियम में बिगाड़ नहीं डाल सकती.
में नहीं आती, लेकिन जितना जल्दी हो सके उतना जल्दी मेरे राम लखन को अयोध्या ले आओ महाराज. हा, चिंता मत करो कौसल्या, चिंता मत करो. आणि वरात निघाली. जगातले सर्व शकुन दशरथजीला सामोरा येतात. जगातले सर्व शकुन. आज सर्व शकुनांनाही वाटलं आपणाला पवित्र व्हायचं असेल तर आज चान्स आहे. का? ब्रह्माचा बाप वरात घेऊन चाललेला आहे, असा चान्स पुन्हा येणार नाही. म्हणून सगळे शकुन आज उपस्थित आहे. जात असताना दहिन काग सुखित सुहावा, नकुल दर्श पकाहू पावा, सानुकुल बह त्रिविध बयारी, सगट सबाल आवा परणारी, लोआ फिर दर्श दिखावा. उजव्या भागाकडून डावीकडे कावळे जातात. पुढे मुंगूस दिसलेला आहे. डोक्यावर माठ घेतलेली एक महिला पाणी घेऊन सामोरून येत आहे. वासराला पाजत पाजत गाय पुढून आलेली आहे. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे गेलेला आहे. डाव्या भागाच्या झाडावर एक कोकी पक्षी गायन करीत बसलेला आहे. सामोरून दही विकणारा महिला आणि मासे विकणारा कोळी आलेला आहे. पुढे वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण. हे शकुन, जगातले सर्व शकुन. असं मजल दर मजल करीत करीत दशरथजीचा समाज अयोध्येच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला. मिथिलेच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला. मिथिलापती जनक महाराज सोबत शतानंदजी यांच्यासोबत 2 राजकुमार, एक राम आणि लक्ष्मण आणि विश्वामित्रजी. इकडनं सर्वात समोर दशरथ राजे सोबत भरत शत्रुघ्न आणि गुरुदेव वसिष्ठजी सुमंत प्रधान. सीमेवर स्वागतासाठी राजा जनक घाई 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 सामोरा येतात. आणि जनकजी दंडवत घालायच्या तयारीत आहे. दंडवत घालणार. दशरथजी अति चपळाईनं जातात. दंडवत न घालू देतात. जनकाला अलगद उचलून छातीशी लावतात. अलगद उचलून. आणि जेव्हा कडकडून दोघं एकमेकाला भेटले, 2 समुद्राचं मिलन आहे. 2 महाशक्तीचं एकत्रीकरण आहे. 2 असामान्य विभूती आहे. एक ब्रह्माचा बाप आहे, एक आदिशक्तीचा बाप आहे. अष्टवक्रासारख्या विद्वानापुढे वाद घालण्याची विद्वत्ता एकात आहे, तर देवाचा राजा इंद्राला मदत करण्याची शूरता एकात आहे. दोघाचाही विचार करा. एक ब्रह्माचा बाप, एक आदिशक्तीचा बाप. पण दोघाचं मिलन झालं तेव्हा जनकजी संकोचून डबडबल्या डोळ्यानं म्हणतात, आप पुत्र के पिता हो दशरथ जी, मैं कन्या का पिता हूं. पुत्र का पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या का पिता का अधिकार छोटा होता है. आप मुझे पैर पड़ने दीजिए. नहीं मिथिलापति, नहीं. आप कन्या के पिता हो, मैं पुत्र का पिता हूँ. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक होता है. मैं तुम्हारे दरवाजे का भिखारी हूँ, मुझे संभाल लेना. तुम्ही एक एक प्रसंग पहा, एक एक प्रसंग. दोघाच्याही नम्रतेचं चिंतन करा. मिथिलापतिचे शब्द है, मैं कन्या का पिता, पुत्र के पिता, मुझे पैर पड़ने दीजिए. नहीं मिथिलापति, कन्या का पिता दाता और पुत्र का पिता याचक होता है. मैं दान लेने आया हूँ, मैं तुम्हारे दरवाजे का भिखारी हूँ, तो मुझे संभाल लेना. आमच्या प्रश्नाची उत्तर आहे. नाहीतर 2च गुंठे ऊस असतो तरी ऐन लग्नाच्या कार्यक्रमात बाप रुसून बसतो. बरं का आमदार साहेब, लग्नाच्या कार्यक्रमात. मग काही म्हणतात चला ना पुढं. नाही येणार. आतापर्यंत चांगला होता, झालं काय तुला? चला ना पुढं. नाही येणार म्हणतो तर काय झालं? पठ्ठा मुलाचा बाप. मग तुझंच नाव छापलं पत्रिकेत, मुलाचा बाप म्हणून. चल ना पुढं. नाही येणार. काय झालं? मुलाचा बाप. इथल्या सगळ्या पाहुण्यांना माहिती आहे तू नवरदेवाचा बाप आहे म्हणून. चल ना पुढं. नाही येणार. काय झालं? पहिला पेटा मला का नाही बांधला? आणि काय बिघडलं? 2च गुंठे ऊस आहे, बसला रुसून, गाजर गवतच आहे अख्खं ऊसात. अरे इथं परमात्म्याचा पिता, इंद्राचा मित्र, अयोध्येचा सम्राट. पण आणि म्हणून मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं काही कारण नाही, कारण मुलीचा बाप दाता असतो. कन्यादान शब्द मुलीच्या बापाकडे आहे. दान करतो तो दाता आणि मागायला येतो तो भिकारी. नाही म्हणत मी, याचक. याचक. दान घ्यायला येतो तो याचक आणि दान करतो तो दाता. म्हणून कन्यादान शब्द मुलीच्या बापाकडे आहे. स्वीकारणारा मुलाचा बाप आहे. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ. आनंद ही आनंद आहे. मुहूर्त काढण्यात आला. राम प्रभूच्या लग्नाचा मुहूर्त मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी आणि गोरज मुहूर्त. धेनु धुरी, धेनु धुरी, बेला बिमल सकल सुमंगल मूल. धेनु धुरी, गोरज
म्हणजे गायी सायंकाळी चरून वासराच्या ओढीनं घाई येतात. त्या गायीच्या खुराची पांढरी धूळ आकाशात आणि तेव्हा मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात ती पांढरी धूळ पिवळी भासते. त्याला म्हणतात गोरज मुहूर्त. गोरज, गायीच्या खुरानं उडलेले रजतकण जेव्हा मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळे दिसतात त्याचं नाव गोरज. मुहूर्त दोन, एक तर घटी नाही तर गोरज. हे माणसानं काढलंय सुधारित. 12:42, 12:35, 12:52, 12:45 हे अभिजित. उद्देश एकच, जेवण करून लग्नाला येता यावं आणि लग्न संपून पुन्हा संध्याकाळच्या आत घरी जाता यावं असं सुपीक डोकं चालवलं. नाही तर घटी आणि गोरज. धेनू धुरी बेला विमल. बस सगळीकडे आनंदही आनंद आहे. स्वतः कामदेव घोड्याच्या रूपात आलेला आहे. कामदेव घोडा झाला पण नवरदेव राम आहे. कामाचा लगाम रामाच्या हातात. कोणाच्याही हातात लगाम नसतो कामाचा. नवरदेव श्रीराम आणि घोडा काम. कामाचा लगाम धरणारा श्रीराम आहे. 4 पुत्र नवरदेवाच्या स्वरूपात, 4 मुली वधूच्या स्वरूपामध्ये. सगळ्या मंडपात आनंदही आनंद. त्या मंडपातलं सौंदर्य पाहण्यासाठी सगळ्या प्रकारचे होते. काही 1000 डोळ्याचे आहे, काही 8 डोळ्याचे, काही 12 डोळ्याचे, काही 3 डोळ्याचे. पण कोणाच्याही नेत्राची तृप्ती होत नाही. 1000 डोळ्याचा इंद्रदेव आहे, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी आहे, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव आहे, 3 डोळ्याचा महादेव आहे. पण कोणाच्या नेत्राची तृप्ती नाही. इतकं सौंदर्य आहे. शेवटी 7 वाजता ब्रह्मदेव रुसला. हे रुसवे फुगवे पूर्वीपासून आहे. ब्रह्मदेव रुसला आणि ताड 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 निघाला. गेटवर विनेवाले बाबा उभे होते. नारायण. नारदाने विचारलं, ब्रह्मा जी विवाह तो होने का है, आप कहा जा रहे? नाही रुकूंगा. अहो काय झालं? काय झालं म्हणजे? मला पूजेचं स्थान का नाही मंडपात? नारदानं बाजूला घेतलं. ब्रह्मदेवा, तुमच्या 4ही डोक्यात काही आहे का नाही आज? म्हणजे लग्न कोणाचं आहे? कोणाचं आहे? तुमच्या बापाचं. रामचंद्र विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या नाभीतून कमळ, त्यातून तुमचा जन्म. हे तुमच्या बापाचं लग्न आहे. बापाच्या लग्नात मुलं हजरच नसतात, त्यात तुम्ही हजर झाला आणि पुन्हा पूजेचं स्थान मागता. ब्रह्मदेवाचा गैरसमज दूर झाला आणि मग लग्नाचा सोहळा. पण वर मीटिंग बसली. सर्व देवता सरस्वतीला विनवणी करतात, काहीतरी उपाय सुचवा. सर्वांनी इंद्राला विनवणी केली, मुहूर्तात बदल करा. रामाचं लग्न जर मुहूर्तावर लागलं तर याच्या जीवनात विघ्न नाही. हा 14 वर्षे वनवासात जाणार नाही. ज्याची पत्नी सीता रावण चोरून नेणार नाही. रावणानं सीता चोरली नाही तर रावणाला राम मारत नाही. रावण मेला नाही तर सेंट्रल जेल खाली होत नाही. 33 करोड देवता बंदीखान्यात. काही करा, मुहूर्तात बदल करा. इंद्राच्या द्वारा मुहूर्त बदलला आणि मुहूर्त सोडून लग्न लागलं. परिणाम, रामचंद्र 14 वर्षे वनवासात गेला. काही मिनिट रामाचं लग्न लेट लागलं तर 14 वर्षे वनवासात गेला. आमचं काही तास उशिरा लागतं तर काय काय होत असेल घरी जाऊन हिशोब करा. चौघ्या बहिणीचं 4घ्या बंधूसोबत लग्नाचा सोहळा थाटात पार पडलेला. शेवटी एक दिवस दशरथजी सांगतायत वसिष्ठजीला, बस सांगा ना किती दिवस राहू शकतो मी शेवटी राजा आहे, प्रजा सांभाळणं माझा धर्म आहे. सांगा, परवानगी द्या म्हणावं जनकजीला. वशिष्ठ शतानंदजीला सांगतात आणि शतानंदजी जनकजीकडे येतात. मिथिलेश जी महाराज, अयोध्यापति दशरथ जाने की इजाजत मांग रहे और उनका सच भी है. कितने दिन राज छोड़कर यहां रह सकते हैं? इतक्या शब्दानं जनकाचे डोळे भरून आले. क्यों रो रहे हो मिथिलापति? महाराज, क्या दशरथ जी अकेले थोड़े जाएंगे? उनके साथ उनके 4 पुत्र जाएंगे, राम लखन भरत रिपुसुदन. उनके साथ मेरी 4 बेटियां जाएंगी, सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ति. और ये महल सब खाली हो जाएगा. मुझे अच्छा नहीं लगेगा बाबा. हाँ जनक, हिम्मत रखो. बेटी का जन्म तो जाने के लिए होता है ना. जाने के लिए बेटी जन्म लेते हैं ना.
हिम्मत रखो, धीरज धरो और इजाजत दो। रड़ू लागले जनक। ठीक है शतानंद जी, कल सुबह सीता को विदाई। कठीण अंतकरणानं होकार दिला आणि सगळ्या मिथिला नगरी जाहीर झालं, उद्या सकाळी सीता उर्मिला मांडवी सुतकीर्ती चौघ्या बहिणी सासरी जाणार। उद्या सकाळी जाणार। उद्या सीता उर्मिला मांडवी सुतकीर्ती जाणार सकाळी। आज सकाळीपासून वातावरण करुणा रसात बुडालेले सगळी मंडळी, सगळे रडतात। आपण या आनंदाला मुकणार आहोत म्हणून सगळे रडतात। संध्याकाळ झाली, कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी जेवण करीत नाही। रात्र संपली, सूर्याचा उदय व्हायची वेळ आली। सगळा समाज अयोध्येचा बाहेर उभा आहे। राजा दशरथाने आपल्या 4 पुत्रांना सांगितलं, रामा, लक्ष्मणा, भरता, शत्रुघ्ना, सासूबाईच्या पाया पडून या। राम, लक्ष्मण, भरत म्हणून 4ही पुत्र सुनयना मातेच्या पाया पडतात। सुनयना मातेनं आशीर्वाद दिला, सगळ्या जावयांना सप्रेम भेट दिली आणि मग बाहेर येतात 4ही पुत्र। आता त्याच पुढे अजून करुणाजनक प्रसंग आहे। 4घ्याही मुली एका वेळी आपल्या आईच्या पाया पडायला आल्या। पूर्ण राजमहल खाली झालेला। सर्वात पुढे श्रुतकीर्ती, तिच्या मागे मांडवी, तिच्या मागे उर्मिला आणि सर्वात मागे सीता। जेव्हा सीता माई माता सुनैनेकडे आली, सुनैना उठून उभी राहिली। क्यों? ये पाली हुई बेटी थी, धराची कन्या थी, प्राणा पलीकडे जपलेली जानकी जेव्हा पाया पडायला वाकली, सुनैना मातेनं छातीशी लावलं, पाठीवून हात फिरवला। जाओ बेटे। सीता, जा रही माँ ससुराल। बेटी जिस कुल में जा रही वो रघुकुल है, गौरवशाली कुल है, उस कुल के नियम को निभाना बेटी। और जानकी, क्या माँ, जिंदगी में कभी दुख आया तो दरवाजा बंद करके अंदर रो लेना बेटी, लेकिन समाज के सामने कभी प्रगट नहीं करना। आईनं लेकीला काय उपदेश द्यावा। आणि सुनैना माता महत्वपूर्ण प्रतिपादन करू लागल्या, सीते, त्या माँ, जन्मात कधी सासू सासऱ्याची सेवा विसरू नको। आज या गोष्टीची नितांत गरज आहे। जो उपदेश माता सुनैनेने सीतेला केलेला आहे, सास ससुर गुरु सेवा करे हो। सीतामाई खूप रडते आहे। पुढे निघाल्या 4घ्याही बहिणी। सामोरून जनक राजे येतात। जनकजीनं दृश्य बघितलं, राजवाड्याचा खांब कवटावून रडू लागले। कुशकेतू समोर, भैया रोना नहीं, भैया मैपती रोना नहीं। आणि जेव्हा उर्मिला, सुतकीर्ती, मांडवी पाया पडल्या, जनकजी लटलट कापू लागले। सीतामाई पाया पडती तेव्हा राजा जनकजी कवटाळून घेतात। सीतामाईला खूप रडतात। जड पावलानं, दुःखी अंतकरणानं सगळ्या समाज बाहेर आला। बाहेर आल्यानंतर दशरथजीच्या पाया पडायला जनकजी वाकले। पुन्हा जनकजीला अलगद उचलून घेतलं छातीशी। बाप किती काळजी घेत असतो मुलीची। जनकजीचं उदाहरण पहा। जनकजीनं नमस्कार केला दशरथजीला। महाराज, वरातीमध्ये कौसल्या, सुमित्रा, कैकेयी माता आल्या नाही। जर आल्या असत्या तर मी पाया पडलो असतो आणि सांगितलं असतं की माझ्या मुली तुमच्या घरी नांदायला येणार आहे। त्यांच्या हातून जर चूक झाली तर ती त्यांची नाही, ती त्यांच्या बापाची समजायची, माझ्या मुलीला क्षमा करायची। मिथिला नगरीत आनंदाला, दुःखाला पारावार नाही, अयोध्येत आनंदाला पारावार नाही। सगळा समाज जेव्हा आला, अयोध्येमध्ये आनंदही आनंद आहे। प्रत्येकाच्या घरापुढे गुड्या उभारलेल्या, आंब्याच्या पानाची तोरणं बांधलेली, केळीचे खुंट आणलेले, रांगोळ्या घातलेल्या, आरत्या हातामध्ये फुलवाती प्रज्वलित केलेल्या, सगळ्या समाज दिवाळीसारखा आनंद। राम प्रभू जेव्हा येतात, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न 4घ्या बहिणी वधूच्या वेशात नाचू लागली सगळी अयोध्या। आणि रात्रीचा प्रसंग, दशरथ राजे, 3 राण्या बसलेल्या आहे, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, 4 सुना बसलेल्या आहे, सीता, उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती। आणि दशरथ राजे लग्नातला सगळा भाग सांगायला लागले। कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, क्या महाराज, कितनी बार मैं स्वर्ग में गया, देवताओं के राजा इंद्रदेव ने मेरा कितनी बार सम्मान किया स्वर्ग में।
लेकिन मैं अयोध्यापति कहता हूं, मिथिलापति महाराज जनक जी ने जैसा सम्मान किया दुनिया में मेरा उतना सम्मान किसी ने नहीं किया। हे बापाचा गौरव जेव्हा ऐकला तेव्हा पित्याच्या आठवणीनं पुन्हा चौघ्या बहिणी रडू लागल्या। आणि मग बघितलं, जाओ पुत्रवधू थक गए, पुत्र भी थक गए, जाओ शयन करावं। दुसऱ्या दिवशी मौन फलव्रताची सांगत आहे। लग्नाच्या नंतरच्या ज्या विधी सगळ्या यथासांगरीत्या पार पडलेल्या। असे काही दिवस गेले। एक दिवसची घटना, विश्वामित्र जायला निघाले, दशरथजीनं थांबवलं। एक दिवस कौसल्या, एक दिवस सुमित्रा, एक दिवस कैकेयी, एक दिवस 4 पुत्र, एक दिवस 4 सुना, एक दिवस वसिष्ठ, असे बरेच दिवस गेले। आता मात्र विश्वामित्र सांगतायत, अयोध्यापति बस बस हो गया, मैं कितने दिन रह सकता हूँ, आखिर मैं विरागी संत हूँ, मुझे मेरी साधना करने जाने दीजिए, बस इजाजत चाहिए। आणि मग विश्वामित्रजी निघण्याच्या तयारीत तेव्हा दशरथजीनं डोकं टेकवून नमस्कार केला। दशरथाचे डोळे भरून आले, थोडा इशारा केला, बाजूला घेतलं एकांतामध्ये। आणि दशरथजी खूप रडू लागले। क्यों रो रहे हो अयोध्यापति? बाबा, मैं अयोध्या का सम्राट हूँ, तो भी आप कुछ नहीं दे सकता, कुछ मांगना चाहता हूँ। आप मांगते हो, और आप जैसे सम्राट को मैं लंगोटी वाला बाबा क्या दे सकता हूँ? मैं मेरे बच्चों के सामने कुछ नहीं कह पाया बाबा, लेकिन मेरी अंतरात्मा कहती है कि यह दशरथ ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं। मैं ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं बाबा, मेरी आत्मा बोल रही है, मैं अब ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं। तो मेरी यही प्रार्थना है, मैं मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं बाबा, आते जाते रहना, और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना महाराज, आते जाते रहना। आणि आज विश्वामित्र निघाले, सगळ्या राजवाडा रडू लागला। का? दुर्जनाचं येणं दुःख देतं आणि साधूचं जाणं रडवतं। दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधी तुटू नये। आज विश्वामित्रासारखा त्यागी महात्मा निघून जातो, सगळ्या राजमहालातले सदस्य रडू लागले आणि या ठिकाणी बालकांडाचा पूर्णविराम। एक दिवसची घटना, दशरथ राजाने आंघोळ केली, पोशाख केला, डोक्यावर मुकुट घातला आणि आरशामध्ये बघितलं तेव्हा राजाला 2 गोष्टी दिसल्या, मुकुट वाकडा झालेला आणि कानाजवळचं केस पिकलेलं। मुकुट वाकडा झाला म्हणजे कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो, बस रामाच्या ताब्यात राज्य द्यावं। पण निर्णय 14 दिवस, 14व्या दिवशी वसिष्ठ जीवन सांगितलं, वसिष्ठजी माझी इच्छा आहे माझा राम राजा व्हावा आणि आपण चिंतन हरिचिंतनात वेळ घालवावी। वसिष्ठ म्हणाले सर्वांची इच्छा आहे, आता तुम्ही आपण म्हणता चांगला आहे, मग कधी मुहूर्त? रामाचा मुहूर्त पाहायची गरज नाही, शुभस्य शीघ्रम, उद्या सकाळी रामराज्याभिषेक जाहीर झाला। उद्या सकाळी रामाचा राज्याभिषेक, आणि ज्या ज्या वस्तू लागतात त्या वसिष्ठजींनी सेवकाकरवी सगळ्या आणून घेतलेल्या आहे। संध्याकाळी आज सकाळीपासून अयोध्या सुशोभित करण्यात आली। सायंकाळच्या वेळेला जाऊन सांगतातही वसिष्ठ राम प्रभूला, रामा तुझा उद्या राज्याभिषेक आहे, रात्रभर झोपायचं नाही, दरबारच्या आसनावर बसून राहायचं, जेवण करायचं नाही, फलाहार घ्यायचा। राम प्रभू चिंतातूर झाले, असं काय करता गुरुदेव? आम्ही 4घही भाऊ एका वेळेला जन्माला, एका वेळी यज्ञोपसंस्कार झाले, एका वेळी लग्न झालं आणि थोरल्याला राज्य बाकी तसेच राहतात, त्यापेक्षा माझ्या भरताला राजा करा। भरत राजा झाला तर त्याचा मोठा भाऊ मी डबल मोठा होईल। नाही, नियम आहे रघुकुळाचा, थोरल्याला राजगादी। इकडे दिवसाची घटना अशी आहे, सगळे सरस्वतीला प्रार्थना करतात, माते कोणातरी बुद्धीत बदल करा, राम राज्यावर बसला तर रावण मरल कसा, सेंट्रल जेल खाली होईल कशी? सरस्वतीला प्रश्न पडला की कोणाच्या बुद्धीमध्ये बदल करावा। अयोध्येत ज्याचा जन्म झाला त्याच्या बुद्धीत बदल करणं शक्य नाही। एकच पात्र निवडलं, मंथरा, ते अयोध्येतलं नव्हतं, कैकेयी सोबत सप्रेम भेट आलं होतं। आता नाही का माणसं लुना, गोदरेजचं कपाट, सप्रेम भेट, तसं कैकेयीच्या बापानं मंथरा सप्रेम भेट दिली होती। का? कैकेयी भोळ्या स्वभावाची होती, म्हणून ही वाकड्या स्वभावाची मंथरा सप्रेम भेट। एकही गुण नसलेलं पात्र मंथरा आणि एकही दोष नसलेलं पात्र भरताचं। सर्व प्रश्नांची उत्तरं रामायणात आहे। मावल्यांना सांगतो, सुरळीत चाललेल्या घराचं वाटोळे कसं करावं याचंही उत्तर रामायणात आहे। मंथरा मावशीला गुरु करावं, आणि मंथरा कैकेयी जवळ आली,
बराच वेळ झाला बोलत नाही. कैकईचं रामावर किती प्रेम होतं हे इथं प्रगट होतं. काय झालं मंथरा? तरी चुप. मंथरा चुपचाप क्यों खड़ी? अरे बोलती क्यों नहीं? अरे क्या हुआ मंथरा? मेरा राम तो कुशल है ना? पहिला प्रश्न विचारला कैकईनं. मेरा राम, मेरा भरत नाही म्हटलं. मेरा राम तो कुशल है ना? मंथरेचं उत्तर पहा. हाँ, राम के सिवा और कौन कुशल हो सकता है अयोध्या में? मतलब कल सुबह राज तिलक होने वाला है श्री राम को. राज तिलक? बोल आपको क्या दूं? बहुत खुशी की बात है. मेरी इच्छा थी मेरा राम राजा बने अयोध्या का. तू समजते क्यों नाही कैकई? राम राजा झाला तर राजमातेचा अधिकार कौशल्याला जाईल. तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला. त्यापेक्षा मी सांगतो ते कर. कैकई ऐकून घेत नाही. खाली पडली मंथरा तेव्हा उचलण्यासाठी कैकई वाकली. तिला कवटाळून उचललं तेव्हा तिच्यातल्या विकल्पाने याच्यात प्रवेश केला आणि कैकई बिघडली. वडाळ्याच्या संगे सात्विक नाडली आणि मग म्हणू लागली कैकई, बोल मंथरा, तू म्हणशील ते करायला तयार आहे. पर्यव कूप तू बचन पर. तू म्हणशील विहिरीत उडी टाक तर विहिरीत उडी टाकते. पूर्वीपासूनची परंपरा आहे. का आवडतात मावल्यांना विहिरी कोणास माहिती. पर्यव कूप तू बचन पर सक उपूत पती त्यागी. विहिरीत उडी टाकायची गरज नाही कैकई. दुई वरदान भूपसन थाती मागव आज जुडाव छाती. सुतई राज राम बनवासू. दोन वर मागायचे राहिलेत ना. एका वराने राज्य मागून घे भरताला, एका वराने वनवास माग रामाला. सगळी तयार केली कैकई कोपभवनात. मलिन वस्त्र, अलंकार विरहित खाली पडलेली जमिनीवर. आणि सांगितलं रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करायची नाही. कोपभवनामध्ये कैकई. इकडे सगळे अयोध्या सुशोभित करण्यात आली. सगळे नाचत होते. सगळे प्रजाजन. कल हमारे राजा रामचंद्र होते, हम उसकी प्रजा. राजा रामचंद्र हो गए, हम उसकी प्रजा. ही आनंदाची वार्ता संध्याकाळी सांगण्याच्या दृष्टीनं दशरथजी कैकईकडे येतात. मेरी प्यारी राणी कैकई जी कहा है मंथरा जी? कोप भवन सुनी सकीचे उराव. धक्का बसला. पुढे पाय टाकायची हिम्मत नाही राजा दशरथाची. जेव्हा कोपभवनात आले बघितलं राणीकडे. सामोरून आले. मलिन वस्त्र, अलंकार विरहित, केस विस्कटलेले, जमिनीवर पडलेली. क्या हुआ कैकई? निकल जाओ यहाँ से. उधर मुंह फेर लिया. अरे हुआ क्या कैकई? बात मत करो. इकडून आले. क्या हुआ कैकई? मुंह मत दिखाओ. अरे हुआ क्या कैकई? निकल जाओ यहाँ से. दशरथ जी इतके खाली येतात. कोकिल कंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिक बचनी या 5 शब्दाचा प्रयोग केला. हे शब्द पतीनं पत्नीला वापरावेत पण त्याची मर्यादा आहे. एकांत आहे. आणि मग एकांत स्थळी तारुण्यामध्ये पती पत्नीला म्हणू शकतो कोकिल कंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिकबचनी. पण ज्याच्या 4 मुलांची लग्न झाली, 4 मुलांचा सासरा वय वर्ष 90 आणि 4 मुलांची सासू वय वर्ष 80 आणि 80 वर्षाच्या सासूची हनवटी धरून जर 90 वर्षाचं म्हातारं सुनांच्या समोर म्हणू लागलं कोकिल कंठी, असं जर म्हातारं म्हणू लागलं अख्खं घर शर्मिंदा होईल की नाही. दशरथजीच्या जीवनात ते घडलेलं आहे. 4 मुलांची लग्न झाली, 4 सुना घरात आहे आणि 4 सुनांचा सासरा या वयात समजूत घालताना कोकिल कंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी 3 भूमिका लक्षात घ्या. मंथरा, दशरथ, कैकई. मंथरा, घे राज्य मागून. कैकई, निकल जाओ यहाँ से. दशरथजी, कोकिल कंठी. आता मंथरा लोभ आहे, दशरथ काम आहे, कैकई क्रोध आहे. घे राज्य मागून. लोभ दाखवणारी मंथरा.
निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का। आताची कैकई क्रोध, कोकिलकंठी गजगामिनी, सुमुखी सुलोचनी, दशरथ काम। मंथरा लोभ, कैकई क्रोध, दशरथ काम। काम, क्रोध आणि लोभ या तिन्हीचं एकत्रीकरण झालं म्हणून राम राज्य 14 वर्षे लांबलेलं आहे. जिथे तीन गोष्टी एकत्रित येतात तिथे रामराज्य येऊ शकत नाही. काम, क्रोध आणि लोभ. क्या हुआ कैकई? कुछ भी मंगो मैं बहुत खुश हूं. मालूम है, मंगो 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 पूरे जिंदगी भर मागो मागो पे कहो पिए कबहु न देव न लेव देन कहो बरदान दुईते ही पावत संदेहु. मंगो मंगो पूरे जिंदगी भर, कुछ दिया आज तक? वो हमारे 2 बर वो भी आप देते या नहीं? अरे थाती राहन मागे काहू, बिसरी गयो मोई भोर स्वभाव. मैं भोले स्वभाव वाला हूं ना कैकई, मैं भूल गया. 2 के बदले 4 झूठे हम दोष जनि देव, दुई कई 4 मांगी मकुलेऊ. दुई के बदले 4 मंगो, क्योंकि मैं उस कुल में निर्माण हुआ हूं कैकई. रघुकुल रीत यही चल आई, प्राण गाए पर वचन न जाए, प्राण गाए पर वचन न जाए. सत्य तम पातन पूजा, दिल तम होई पूजा, दिल तम होई पूजा. जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम. मैं उस कुल में निर्माण हुआ हूं कैकई, पूरी दुनिया जानती है. प्राण जाए पर वचन न जाए. ते पर राम शपथ करी आई. राम की कसम. रामाची शपथ घातल्यावर मग कैकई उठून बसली. निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का अशी म्हणणारी कैकई. पण रामाची शपथ घातल्यावर कैकईचे शब्द पहा. प्राण प्रिय भावत जीविका, सुनो प्राण प्रिय भावत जीविका. प्राण प्रिय भावत जीवा, प्राण प्रिय भावत जीवा. देवो एक पर्वत भरका, देवो एक पर्वत भरका. मातो दूसर कर दूरी, पर कर चोरी. मानो कर पर कर चोरी, मानो कर पर चोरी. अशी म्हणणारी कैकई. पण राजा दशरथानं जेव्हा रामाची शपथ घातली
तेव्हा उठून बसले आणि उठून बसल्यावर कैकेयीचे शब्द पहा. सुनहु प्राण प्रिय भाव तजे का. प्राण प्रिय म्हणजे आता दशरथाचे प्राण जिला प्रिय आहे. आता जी दशरथाच्या प्राणावर टपलेली आहे, हिच्यामुळेच आता राजाचे प्राण जाणार आहे. जिला प्राणाशिवाय दुसरे काही प्रिय नाही. म्हणून शब्द सुनहु प्राण प्रिय भाव तजे का. देहु एक बर भरत हिती का. एका वराने माझ्या भरताला राज. मागहु दुसर बर कर जोरी. पुरबहु नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी. 14 बरस. तरी दशरथजीला वाईट वाटलं नाही का. एका वराने राज्य भरताला आणि दुसरा वर मागती कैकेयी की तापस बेश विशेष उदासी 14 वर्ष. आपण दोघंही पती पत्नी 14 वर्षाकरता तपस्व्याचा वेश धारण करून अरण्यात जाऊ असं हिला म्हणायचं असेल तर हे शब्द शेवटी वापरले. तोपर्यंत दशरथजीला धक्का नाही. तुलसीजींची भाषा पहा. तापस बेश विशेष उदासी. 14 बरस राम बनवासी. आणि मग दशरथजी उभे झाले. क्या कैकेयी. अरे भरत को शासन ठीक है लेकिन राम को बनवास क्यों. तू तो बोलती थी ना कैकेयी मेरा राम साधु है. मैं अभी भी बोलती हूँ महाराज मेरा राम साधु है. तो साधु को बनवास क्यों भेज रही. साधु है करके. साधु सिंहासन पर शोभा नहीं देता महाराज. साधु जंगल में शोभा देता और मेरा श्री राम साधु है. निरुत्तर केलं. राजाला बोलता है. कैकेयी तू मजाक तो नहीं कर रही. मजाक भूतकाल की घटना थी महाराज. यह हकीकत है. क्यों महाराज. राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे. और भरत के लिए राज्य मंगा तो इतने उदास क्यों. राम आपका बेटा है. भरत आपका बेटा नहीं. कौशल्या आपकी रानी है. मुझे क्या बाजार से खरीद कर लाए हो. ठीक है दुनिया को बताऊंगी. रघुकुल झूठा कुल है. वचन संभालने वाला कुल नहीं है. दशरथ जी खड़े हो गए. खबरदार कैकेयी मेरे कुल के बारे में कुछ बोली तो जबान खींच लूंगा. खबरदार. कान खोलकर सुन लो कैकेयी. आज से मैं तेरा पति नहीं. तू मेरी पत्नी नहीं. तेरा मेरा संबंध खत्म हुआ. संबंध तोडला राजाने. इतक्यात कानी शब्द आले प्रजाजनांचे. कल हमारे राजा रामचंद्र हो गए. हम उसकी प्रजा. राजा रामचंद्र हो गए. हम उसकी प्रजा. कानामध्ये तापलं तेल येऊन पडावं तसं दशरथजीच्या कानामध्ये हे शब्द आल्यावर दशरथजी मूर्छा येऊन पडतात खाली. कोणाला माहिती नाही. अशी रात्र संपली. जेव्हा सूर्योदयाच्या वेळी सगळे राजवाड्याच्या भोवताल एकत्रित येतात पण दशरथजी जागे झाले नाहीत. त्या सुमंतजी आले. सुमंतजी जा दशरथजीला जागे करा. आज रामाचा राज्याभिषेक आहे. जेव्हा दशरथजीला पाहण्यासाठी सुमंतजी आत. दशरथजी नाही अनुमान केलं की दशरथजी कैकेयीच्या महाली गेले असतील पण सुमंतजी कैकेयीच्या महाली येतात. कैकेयीच्या महाली आल्यावर बघितलं तर सुमंत आणि दशरथ राजा निश्चेष्ट पडलेला. मुकुट बाजूला. मलिन वस्त्र. जमिनीवर पडलेला राजा. एवढा पराक्रमी शूरवीर राजा जमिनीवर पडला. धक्का बसला. सुमंत आणि विचारलं कैकेयीजीला क्या हुआ महारानी जी. मेरे महाराज को. मुझे मालूम नहीं महारानी जी. प्रधानमंत्री के नाते मैं सवाल पूछ रहा हूं. दुनिया को जवाब देना है. क्या हुआ. रात भर राम 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 कर रहे तो मुझे लगता है कि राम के साथ कुछ जरूरी काम होगा. तो जाओ रामचंद्र को बुला लाओ. सुमंतजी डबडबल्या डोळ्याने निघाले. प्रजाजन विचारतात हो गए तैयार दशरथ जी. मत पूछो मेरे भाई. मेरी मनस्थिति ठीक नहीं है. मैं पैर पड़ता हूं. बस जाने दीजिए.
सगळ्या शंका कुशंका वाढत चालल्या, काय भानगड आहे म्हणून रामाच्या पर्यंत पोहोचले सुमंतजी. श्रीराम मेरे साथ चलो. रात्रीच्याच पोशाखातला राम, उदास सुमंत, सगळे शंका कुशंका वाढत चालल्या. कुछ तो भी दाल में काला आहे. राम प्रभू रात्रीच्या पोशाखात चाललेले. जेव्हा दशरथजी पर्यंत पोहोचले, आपला पिता खाली पडलेला बघितला. कैकेयी मातेला राम प्रभूने विचारलं, माँ क्या हुआ मेरे पिता को? कैकेयीने सांगितलं, 2 वर मागितलेले होते, एका वरानं तुला 14 वर्षाचा वनवास आणि एका वरानं राज्य भरताला, त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छा येऊन पडला बेटा. जननी तू जननी भाई. राम प्रभू कैकेयीला म्हणतात, तू माझी जननी आहे. माझी इच्छा होती माते, माझा दादा भरत राजा व्हावा. आणि आतापर्यंत साधू संत मदत मागायला अयोध्येत येत होते. आता हा राम 14 वर्षे त्यांची सेवा करायला जाणार आहे. किती चांगला योग आहे आई. तू खरी जननी आहे. रामाची जननी कौसल्या आहे, पण राम कैकेयीला जननी का म्हणतात? याचे कारण, रामाचा जन्म कौसल्येपासून झाला माते, पण रामायणाचा जन्म तुझ्यामुळे झाला. जननी तू जननी भाई. वाऱ्यासारखी वार्ता सगळीकडे पसरली. राम वनवासात जाणार आहे. पण प्रभूला प्रश्न पडला, जी माझी माता रात्रभर जागी, तिचं काय सांत्वन करू? कौसल्या माईकडे राम प्रभू जातात. कौसल्या रागावली, रामा अरे तयार झाला नाही? तुझा राज्याभिषेक आहे. तो बघ पोशाख, तो मुकुट, त्या रत्नाच्या माळा, तो प्रसाद. रात्रभर जागी आहे मी. अरे आज मी राजमाता होणार आहे, तू अयोध्येचा सम्राट होणार आहे बेटा. आज भाग्याचा दिवस आहे. जा आंघोळ कर, तुझे बाबा रागावतील माझ्यावर. आई, इतके वर्ष झाले, पण मी माझ्या बापाला ओळखलं नाही. आज कळलं आई, माझा जन्मदाता पिता दशरथ राजा किती उदार अंतकरणाचा आहे. म्हणजे कदाचित वाटलं असेल बाबांना की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे. ज्या राज्याला मर्यादा नाही आई, असं अमर्याद राज्य माझ्या उदार बापानं वनवासाचं मला दिलेलं आहे आई. पिता दीन मोही कानन राजू. आता मी वनवासात निघालो आई. कौसल्या माता दगडाच्या मूर्तीसारखी नुसतं बघू लागली. श्रीराम, माझी चिचुंदरी सारखी अवस्था झाली बेटा. म्हणजे तो एक उंदराचा प्रकार आहे, लांब तोंड असतं त्याचं, ते चिचुंदरी म्हणतात त्याला. सापानं पकडला तर लक्षात येतं सापाच्या की चिचुंदरी आहे. टाकून द्यावी तर साप आंधळा होतो, गिळावी तर साप मरतो. तोंडात तर पकडलेली आहे, टाकली तर आंधळा होतो, खाल्ली तर गिळतो, गिळली तर मरतो. आता करावं काय? तसं तुला वनवासात जा म्हणावं तर ममता आडवी येते, आणि नको जाऊ म्हणावं तर रघुकुळाचं सत्य आडवं येतं. मी चिचुंदरी सारखी माझी अवस्था झाली बाळा. श्री राम, 14 साल के लिए बनवास जा रहा, लेकिन मैंने तुम्हारे पिता के पास जिंदगी में कभी फरियाद नहीं की. आज जाकर सवाल पूछती हूँ कि मेरे श्री राम को जंगल जरूर भेजो, लेकिन सवाल मेरा ये है कि जंगल भेजने के पहले सवाल का जवाब दो कि ऐसा कौन सा गुनाह मेरे श्री राम ने किया है कि आप मेरे राम को 14 साल के लिए जंगल भेज रहे. मत पूछ माँ, बहुत दुख होगा मेरे पिताजी को, बस मत पूछ माँ. 14 साल जल्दी गुजर जाएंगे माँ. रामचंद्र वनवासात जाण्याची वार्ता जेव्हा सीता माईला कळाली, सीता माई विनवणी करते आहे, मैं भी आऊंगी आपके साथ. जय हट करो प्रेम बस बामा, तो तुम दुख पाओ परिणामा. कानून कठिन भयंकर भारी, घोर घाम हिम बाम बारी बयारी, चलो पयाज ही बिनुप्रत्र आना, चरण कमल मृदु मंजू तुम्हारे. सीता, तू माझ्या मायबापाची सेवा कर, मी पित्याचं वचन सांभाळतो. भूमि शयन बलकल बसन आसन कंद फलमूल, ते की सदा सब दिन मिलई सब समय अनुकूल. कितना दुःख होगा जंगल में, मत आओ जानकी. तुम्ही जर मला सोबत नेत नसाल प्रभू, तर ही सीता तुम्हाला जिवंत नाही दिसायची. चल जानकी. सीता श्रीराम दोघं वनवासात जाण्याची वार्ता कळाली. लक्ष्मणजी धावले. समाचार जब लक्ष्मण पाए, मैं भी आता हूँ आपके साथ. क्या पागल बन गया क्या लखन? मैं बन जाए तो मिले साता हो जाए सब अवदन तो जासू राजप्रिय प्रजा दुखारी, सोन रूपा वस नरक अधिकारी, वगैरे 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 मध्ये सगळे कळलं तुम्हाला. तुम्ही जर नेत नसाल दादा, मी जिवंत राहणार नाही. लक्ष्मणजीला परवानगी, पण सुमित्रा मातेची परवानगी घेऊन ये. सुमित्रा मातेकडे लक्ष्मणजी आले. मैं जा रहा हूँ माँ भैया के साथ 14 साल. लखन, 14 साल सपने में ईर्ष्या नहीं आने देना. सपना कब आता है माँ? जब आदमी नींद लेता है तो ठीक है माँ. नींद लेने के बाद सपना और सपने में ईर्ष्या का डर है ना माँ. तो ये तेरा लखन 14 साल नींद नहीं लेगा माँ, तो सपना भी नहीं आएगा और ईर्ष्या भी नहीं. मैं चलता हूँ माँ. लक्ष्मणजी निघाले असताना उर्मिलेला आवाज देतात, उर्मिला, मैं जा रहा हूँ भैया के साथ 14 साल. किती? 14 साल.
आता 3 तासाकरता जातं, येतो बरं का, चाललो बरं का, येतो बरं का. अरे कुठं चालला? कॉटन ग्रीनला येणार आहे जेवायला 9:30ला, तरी चाललो बरं का, येतो बरं का. लक्ष्य म्हणजे 14 वर्षाचं. मैं जा रहा हूं 14 के साल भैया के साथ. उर्मिला देवी कहती है, पतिदेव मैं आपके साथ आकर आपकी साधना में बाधा नहीं बनूंगी, लेकिन मेरी एक प्रार्थना है. मेरी चिंता मत करो, लेकिन मेरी बहन जानकी भोली स्वभाव वाली है, तो 14 साल मेरे दीदी को संभालो. स्वतःच्या दुःखाची काळजी नाही, दुसऱ्या दुःखाची चिंता. म्हणून आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामाचा वनवास 1000 पटीने श्रेष्ठ याचं कारण आहे. राम लक्ष्मण सीता तिघ वनवासाची वार्ता जेव्हा कळाली, फुलवाती पेटवलेल्या होत्या, लांब श्वास ओढून विझल्या गेल्या, प्रजाजनाच्या पायाखालच्या रांगोळी मिटल्या गेल्या, सगळीकडे उदासीनता पसरलेली आहे. रामचंद्र लक्ष्मणजी सीता तिघही दशरथजीपर्यंत येतात. प्रणाम केला. इतक्यात राम प्रभूला कैकेयीने विचारलं, हे सगळे वैभव कोणाचं आहे रामा? माझ्या भरताचा आहे माते. तुझ्या अंगावरचा पोशाख हा सुद्धा भरताच्याच राज्यातला. उतरवून ठेव. वल्कल धारण करा दोघेही. राम लक्ष्मण वल्कल धारण करतात आणि कैकेयी सीतेला वल्कल देऊ लागली. एक घटना घडली. वसिष्ठ आले. हातात कमंडलू, पायात खडाऊ, पांढरी दाढी, रुद्राक्षाच्या माळा, रागानं डोळे लाल झालेले. वल्कल कैकेयी सीतेच्या हातात देताना वसिष्ठानं पाहिली आणि वसिष्ठ विजय सारखे, खबरदार कैकेयी, खबरदार, कल से देख रहा हूं क्या नाच नचा रही है. बनवास राम को है, जानकी को नहीं. आर्य संस्कृति का दीप जलाने के लिए उनके पीछे पीछे जा रही है. अगर सीता को वल्कल दिए कैकेयी तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं पूरी अयोध्या को आग लगा दूंगा, जला डालूंगा अयोध्या. वल्कल द्यायचा प्रकार थांबला आणि मग राम प्रभू वशिष्ठजीच्या पाया पडतात. लक्ष्मणजी पाया पडतात. सांगितलं, गुरुदेव मेरे पिता की तबीयत बिगड़ गई है, पिता का तबीयत का ख्याल रखना. और गुरुदेव जिस दिन मेरा भरत आएगा धूम धड़ाके से राज तिलक करना, और मेरा भरत जब राजा बनेगा तो जंगल में मुझे संदेशा पहुंचाना. उस दिन मैं जंगल में नाचूंगा जिस दिन मेरा भाई भरत अयोध्या का सम्राट होगा. गुरुदेव मैं चलता हूं. राम प्रभू लक्ष्मणजी सीता निघाले. सगळे प्रजाजन अडवण्याचा प्रयत्न करतात. हम नहीं जाने देंगे. इकडे दशरथजीची मूर्छा संपली. दशरथजीनं सुमंतजीला सांगितलं, रथ तयार कर, रथामध्ये बसवून माझ्या रामा लक्ष्मणा सीताला काही दिवस फिरवून कोणाला तरी वापस आणा. रथ सज्ज केला. सुमंतजींनी विनवणी केली. रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसलेले आहे. सगळ्या समाज मागे लागलेला आहे. कौसल्यामाई रडते. असं करीत करीत समाज तमसा नदीच्या पात्रामध्ये पहिल्या रात्रीचा मुक्काम. मध्यरात्री सगळ्या समाज झोपलेला. राम लक्ष्मण सीता, लक्ष्मणजी रडण्यावरून लक्ष्मणाच्या सगळे जागे झाले. राम प्रभू, सीता माता. आणि प्रभूंनी सांगितलं, सुमंतजी आता रथाचा माग अयोध्येकडे दाखवा आणि सामोरून रथ पुढे आणा. आम्ही पायी तिथे येतो. प्रजेजनांना वाटेल की आता राम अयोध्येत गेला. म्हणून पुढे रथ नेलेला आहे. राम पायी पायी तिथे गेलेले आहे. पुढे रथात बसले. सूर्योदय झाला. इकडे प्रजा सगळी जागी झाली. जागो जागो, राम नाही, लखन नाही, रथ नाही, सुमंत नाही. रथाच्या चाकाचा माग बघितला अयोध्येकडे. चला सगळे अयोध्येत आले. अयोध्येत पाहतात राम नाही, लक्ष्मण नाही. सगळ्यांनी विचार केला, आपल्या परमात्म्याला आपलं येणं अयोग्य वाटत असावं आणि प्रभूच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. आता आपला राम 14 वर्ष शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपणही शिजवलेलं अन्न खायचं नाही. आणि वानप्रस्थाश्रमी जीवन प्रभू जगणार आहे. आपणही वानप्रस्थाश्रमी जीवन जगायचं. आणि असं सांगतात, 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये अयोध्येत एकाही नवीन बाळाचा जन्म नाही. काय प्रेम असेल प्रजेचं श्रीराम प्रभू. तिथे येतात ज्या कथेची आपण वाट पाहता. एक नावाडी, नावेचा दोर झाडाला बांधलेला, नावेमध्ये बसलेला. राम प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकजी जातात. बसल्या बसल्या गप्पा मारतो पण येत नाही पुढे. नमस्कार करीत नाही. बराच वेळ झाला. प्रभु जी आपको जाना है तो उधर कम पानी है, कम पानी में जाओ.
तो भी आप नहीं जा सकते मालिक, आपको तैरना नहीं आता। लखन जी कहता है भैया ये सच बोल रहा। मुझे पूछो लखन जी, तुम्हारे भैया को तैरना नहीं आता, दूसरों को तारना आता है। अगर मेरी नैया में बैठना है मालिक तो मोही पद पद्म पखार न कहूं। आम्ही तुमच्या पायातली जादू ऐकले, छुवत शिला भई नारी सुहाई, पहान तेन काठ कठिनाई, तरणी मुनी घरणी होई जाई, बात परे मोरी नाव उडाई। तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली। हमने ये भी सुना है मालिक, पत्थर से लकड़ा बहुत नरम होता है। दगडाची बाई व्हायला वेळ लागला नाही तर लाकडाची बाई व्हायला किती वेळ लागल बरं। ही एक बाई, घरची एक बाई, 2 बाया आणि दुसरा धंदा काही नाही, कुक्कुट पालन, जर्सी गाई, तसलं काही नाही। यही प्रतिपालू सब परिवारू, जानत नाही प्रभू और कवारू। पलीकडे नेल्यानंतर 10 पैसे सुद्धा आम्ही घेणार नाही देवा तुमच्याकडून, कारण आमचा नियम आहे उदासीन वेशात जे येतात त्यांच्याकडून आम्ही उतारी घेत नाही। दुसरं एक कारण, आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्याजवळ काही ठेवलं नाही म्हणून काही घेणार नाही, बसल्या बसल्या गप्पा मारतो। आणि पहिल्या भेटीत जर विश्वास बसत नसेल प्रभू, तुमच्या बापाची शपथ, दशरथाची, काही घेणार नाही, बसल्या बसल्या बापाची शपथ। मग लक्ष्मणजीला सहन झालं नाही, लक्ष्मणजीने धनुष्याला बाण लावला। ए केवट, फिर ये मिजाज, मेरे पिता की कसम तक पहुंच गया है तू, मार डालूंगा। बाण लावल्यावर नावाडी हंसू लागला। भगवान ये कोई मंगने की तरीका होगी? बड़ा भैया नैया मंगता छोटा पिस्तौल दिखा रहा, ये मंगने की तरीका होगी? उसको क्या लगता है मैं डर जाऊं? मैं डरने वाला नहीं भगवान, मारने दो, बहुत बड़ा फायदा। कौन सा फायदा? पहला फायदा लखन के हाथों मरण, दूसरा फायदा गंगा के तट पर मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मैं मारने के बाद मेरी पत्नी और बच्चे रोते रोते आएगा, दुनिया का बाप आंसू पोंछेगा। पांचवा फायदा भगवान को मेरी प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता है उसको 10वें के दिन रुकना पड़ता है। लखन ने हिसाब लगाया, बोले ये तो बहुत बड़ा लंबा हिसाब लगा रहा है, मारने लायक नहीं, 10 दिन रुकने की बात कर रहा। पुन्हा बाण भात्यात ठेवला। नावाडी सांगतो भगवान अगर आपको जाना है तो ये काम करो, मोई पद पद्म पखार न कहूं, बस मुझे आपके पांव धोने दीजिए मालिक, पांव धोने दीजिए, क्योंकि मुझे मालूम है आपके चरण में क्या जादू है। तो धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संभल जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संभल जाएंगे। तो धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएगी। मैंने चरणों की तुम्हारे चरणों की, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नावल करे तेरी पुरानी प्रभु, महिमा सुनी है। चलो गंगा के तट पर तेरी पुरानी प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। बात केवट के सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगी। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों
राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर कुटुंब को खिलाने लगे। धन्य है आज भगवान जय हो। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। नैया में कीमत बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। तो अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में, अपनी नैया में हो, अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। बोला केवट मुझे बात मंजूर है, पहले हमारे चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की हो, तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुरंत विनती करे राम का नाम चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। अगर जाना है मोहि पद पद्म पखारन कहो, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। भगवान बोले बस जाओ, बेग जल लेकर लाओ, हो तो विलंब उतार ही पारो, बेग आन जल पाव पखारो, जाओ जल्दी जल लेकर ले। तेव्हा नावाडी उठला आणि तो घरी जायला निघाला। घरी जायला लक्ष्य म्हणजे विचारतात, भैया ये किधर जा रहा है? प्रभू ने विचारा, अरे कहा जा रहे केवट? लांब गेला होता। घर जा रहा हूं, घर। और तुझे घर कहाँ भेजा है? आपने नहीं भेजा प्रभु, लेकिन मैं जा रहा हूं। क्यों? पढ़ा लिखा नहीं, लेकिन इतना जानता है, कोई मंगल कार्य करना पड़ता है तो पत्नी को साथ रखना पड़ता है। आज तो भगवान के पांव धोने का प्रोग्राम मेरे गंगा तट पर है, तो मैं घर जाता हूं, मेरे पत्नी को बुलाता हूं। लगन कहता है, भैया ये घर जाएगा, पत्नी को बुलाएगा, बेटे को बुलाएगा, बाद पत्नी बेटे नहाएंगे, कपडे बदलेंगे, तब तक खड़ा रहना पड़ेगा। रहना पड़ेगा, आप क्या करे, फसे है। जाओ बाई। घरी गेलं, बायकोला सांगितलं, सगळ्यांच्या नावा डावलल्या परमात्म्यानं, आपल्या नावेत बसायला तयार झाले। चल, देवाचे पाव धुण्याचा योग आहे, चल। बायको रडू लागली। का? अहो काही दारिद्र्याला मर्यादा असावी हो। एकही धातूचं भांड घरात नाही, सोन्या चांदीचं नसू द्या, पण तांब्या पितळीचं तरी घरात भांड पाहिजे होतं। फक्त पीठ मळायचं काठोट आहे लाकडाचं। नावाडी म्हणाला, आपण भाग्यवान आहोत, धातूचं भांड असतं तरी मी देवाचे पाय त्याच्यात धुतले नसते। का? 3 कारण। पहिलं कारण,
उदासीन वेशात देव आहे, त्यांना धातूला स्पर्श करायचा नाही, त्यांच्या व्रताला बाध येऊ नये म्हणून मी लाकडाचं भांडं वापरणार, एक कारण. दुसरं कारण, नाव पाण्यानं भरली म्हणजे पाणी कमी करायचं काम हे काठोट करत असतं. आज त्या काठोटाला वाटेल की उद्धाराची वेळ आली तर नावेला चान्स दिला आणि मला स्वयंपाक घरातच ठेवलं म्हणून काठोटाचा वापर करू, दुसरं कारण. आणि तिसरं कारण, धातूच्या भांड्यामध्ये प्रभूचे पाय धुतले आणि ते तीर्थ वाटून दिलं की भांडं कोरडं होऊन जातं. पण हे पीठ मळायचं जे लाकडाचं काठोट आहे याच्यामध्ये आपण परमात्म्याचे पाय धुतले तर ते तीर्थ त्या भांड्यात मुरल्या जाईल, लाकडाच्या भांड्यात. आणि मग परमात्मा निघून गेल्यावर सुद्धा तू महिनाभर त्या काठोटामध्ये बाजरीचं पीठ मळून मळून भाकरी करशील तर आपल्या कुटुंबाला महिनाभर चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. म्हणून मी लाकडाचं भांड आणि म्हणून काठोट आणलेलं आहे. मग सगळ्यांनी आंघोळी केल्या, नावाड्याने काठोटामध्ये पाणी भरलं. पाणी कठवटा भरिले यावा. काठोट डाव्या हातात डोळ्यापुढे चित्र आणा, त्याच्यात प्रभूनं आपला उजवा पाय सोडला. डाव्या हातात काठोट आहे आणि उजव्या हातानं नावाडी देवाचा पाय धू लागला. नावाडी हालू लागला. नावाड्याचा हात हालतो, भांड हालतं का भावविभोर झाला की मी कोण्या जन्मात पुण्य केलं. एक लंगोटीवाला भिल्ल नावाडी मी आणि मला परमात्म्याचे पाय धुण्याचा योग आहे. कोण्या जन्मात पुण्य, ज्या अंगुष्टातून गंगेचा जन्म झाला तो परमात्मा, त्याचे पाय धुण्याचा योग मला. नावाडी भावविभोर झाला, हालू लागला. हातातलं भांड हालतं त्यामुळे पाय हालतो देवाचा. देव हालू लागला. देव हालू लागल्यावर लक्ष्मणजी मध्ये बोलले, एक केवट पाव धोने की तरीका है, आप हिल रहे भगवान हिल रहे कर भगवान गिर जाए तो. नावाडी रागावला, बीच में मत बोलो लखन जी, 6 बजे से देख रहा हूं, ये गंगा का काट है, अयोध्या नहीं है, मेरे तरीके से होगा, मत बोलो बीच में. गप केलं लक्ष्मणाला. तेव्हा प्रभू म्हणतात, तसं नाही रे बाबा, तू हालतो, तुझा हात हालतो, तुझ्या हातातलं भांड हालतं, माझा पाय हालतो, मी हालतो, जर पडलो तर. नावाडी रडला, आप भी गरीब की मजाक कर रहे हो का मालिक. एक सवाल पूछो, क्या बलि को पाताल भेजा तो कितना कदम ऊंचा किया था. बळीला पाताळात घातला तेव्हा किती किलोमीटर पाय उचलला होता देवा, तेव्हा नाही पडला. आणि आता गरीबासाठी फुटभर पाय उचलला तर पडण्याची भीती वाटते. आप भी गरीब की मजाक कर रहे हो. आणि जर पडण्याची भीती वाटते तर तुम्ही खाली वाका देवा, माझं डोकं धरा, म्हणजे तुम्ही पडणार नाही आणि पठ्ठ्याला आशीर्वाद भेटल. भक्तीच्या जोरावर जगाचा बाप वाकवला. आणि मग नावाडी पाय धुऊ लागला आणि प्रभू हसू लागले. हसण्यातला भाव आहे. प्रभू हसू लागले. लक्ष्मणाकडे पाहून हसतात का. हसण्यातला भाव. लक्ष्मणा, मागची वसुली चालली व्याजासह. मागची कोण आहे हा. अरे हा नावाडी मागच्या जन्मी कासव होता. तू शेष होता, मी विष्णू होतो. तुझ्यावर झोपायचो क्षीरसागरात. हा कासव दर्शनाला यायचा, तू फणा उगारायचा, हा निघून जायचा. एक दिवस जास्त जवळ आला, माझी निद्राभंग होईल म्हणून तू जोरात फणा मारला, तडफडून मेला तो. तोच कासव आता नावाडी झाला. तो शेष तू लक्ष्मण झाला, तो विष्णू मी श्रीराम झालो. मागच्या वेळेला तू याला जवळ येऊ दिलं नाही, आता ते तुला जवळ येऊ देत नाही, लांब उभं ठेवतं. चुप रहो लखनजी, नए तरीके से होगा, बीच में मत बोलो, ये अयोध्या नहीं गंगा का काट. हे मागचं वसूल चाललंय, मागचं. सीता माईकडे पाहून हसतात प्रभू. हसण्यातला भाव का. सीते, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या मला दिली तरी पठ्ठ्यानं माझ्या सासऱ्याला जनक राजाला फक्त डाव्या पायाचा अंगठा धू दिला. हे देत काही नाही, पण दोन्ही पाय एकट धुत बघ. सीतेकडे पाहून हसतात. हसण्यातला भाव. पाय धुवून झाल्यावर तीर्थ वाटलं सगळ्या भिल्ल मंडईला. आता बसायचं नाही प्रभू. का. आमच्या लाईनमध्ये जे असतात आधी त्यांना आम्ही पलीकडे नेतो. अरे इथे दिसत नाही लाईन, तेच तर अडचण आहे हो प्रभू. गरिबाची लाईन कोणी बघत नाही. आतापर्यंत आमच्या किती पिढ्या मेल्या, तर पण विधीसाठी कोणी ब्राह्मण येत नाही देवा.
तेव्हा आम्हाला माहिती आहे तुमचा तो धंदा नाही, पण तुम्ही गुरुदेवाकडे हे कर्मकांड शिकलाय ना, हां, मग तुम्ही मंत्र म्हणा, मी जलदान करतो माझ्या पूर्वजांसाठी. अजून तर्पण विधी नाही झाला त्यांचा, किती पिढ्या मेल्या नावा चालवून. लखन जी भैया, मंत्र बोलो मेरे भाई, ये छोड़ेगा नहीं. जीव धर्म के आचार्य लखनलाल जी मंत्र बोलने लगे. जन्मात जो धंदा केला नाही, कर्मकांडाचे मंत्र लक्ष्मणजी बोलतात आणि हा जलदान करू लागला. स्वतः तरला, पूर्वजांना तारलं, बिल्लांना तारलं आणि मग असं सांगतात की प्रभूच्या चरणापासून नावेपर्यंत पालथा झोपला. का? हमें तुडवा कर जाओ मालिक. त्याचे दोन कारणं. तुमचे पाय भिजलेले आहे, त्याला माती लागली, रजक कणानं पुन्हा बाधा होईल नावेला, एक कारण. आणि दुसरं कारण, मी सांगू नये भविष्य काळात मी तो पठ्ठा नावाडी आहे ज्यानं परमात्म्याचे पाय धुतले होते, मी तो पठ्ठा आहे असा मला भविष्यात अभिमान राहू नये. मायबापा, माझा अहंकार तुडवून नावेत बसा. अहंकार तुडवून. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविक असे. आणि मग प्रभूजी, सीता माता, लक्ष्मणजी आणि गुहकजी नावेत बसले. नाव निघाले. बस पलीकडचा काठ यायला फक्त 10 मिनिट राहिले होते. पण नावाड्याला माहिती होतं प्रभू आता उतरले म्हणजे पुन्हा हे सानिध्य लाभणार नाही. नाव पुन्हा फिरवली उलट. लक्ष्मणजी म्हणतात, दादा हे कुठीकडे चाललंय परत? जाऊ दे लक्ष्मणा, तुला वाद घालायची सवय आहे. अरे बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं, आपण फुकट बसलो, तिकडे उतरू. तिकडे उतरू नाही, इकडे इकडे नाही तिकडे. 4 चक्कर झाल्यावर प्रभू म्हणतात, क्यों रे, हम क्या घूमने आए? बोले घूमने नहीं आए प्रभु, लेकिन कई कई माने कोई टाइम टेबल दिया है आपको. 24 तारीख को कॉटन ग्रीन, 25 को ठाना, 26 को शाहपुर, 27 को नासिक. नहीं तो 14 साल कहीं रुकना है ना. हाँ, 2-4 घंटे बैठे तो क्या बिगड़ता है, फुकट तो बैठना है, चला रहा मैं. लखन बोलता है, क्या देने का बाकी रखा है? अरे तुम्हारे बाप दादा का कर्मकांड हमसे करा, ऊपर से बोलता है फुकट. तसं नाही नावाड्या. अरे आम्ही राजाचे पोरा, आतापर्यंत रथात बसलो, घोड्यावर बसलो, पण नावेतची पहिल्याही वेळ आहे. आम्हाला पाण्याची भीती वाटते. तुम्हाला पाण्याची भीती वाटते? माझा हात धरा. अरे तुझा कसा काय? मी जीव आहे देवा, तुम्ही देव. जीवाचा स्वभाव आहे भगवान का हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका पकड़ता है कभी छोड़ता नहीं. जीव की आदत है. 7 दिन तक लोग राम कथा सुनते तो समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया, और 8वें दिन पिक्चर देखने जाएंगे तो समझ लेना हाथ छोड़ दिया. छोड़ना और पकड़ना ये जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हात पकडू मालिक. देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. नाव काठाला आली. नावाडी उतरला, दोर बांधला झाडाला. प्रभूजी उतरले, लक्ष्मण, सीता माता, गोवकजी, आणि दंडवत घातला नावाड्यानं. तेव्हा प्रभूला संकोच आहे. प्रभूनं सीतामाईकडे बघितलं. सीतामाईनं आपल्या हातातली मुद्रिका प्रभूजवळ दिली. ती मुद्रिका नावाड्याला देऊ लागले. तेव्हा नावाडी रडू लागला, भगवान हमरी तुमरी कची उतराई, नापित नापित की बनवाई. ज्याचा धंदा एक असतो, सारखा असतो, ते एकमेकापासून काही घेत नसतात. लक्ष्मण मध्येच बोलला, धंदा सारखा, आम्ही राजाचे पोरं आणि तू नावाडी, तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचं माझं जमत नाही 6 वाजल्यापासून. प्रभूला विचारतो मी, आपला धंदा सारखा आहे, पण कसा काय सारखा? दोघाचा धंदा सारखा आहे प्रभू. माझाही धंदा तारण्याचाच आहे, तुमचाही धंदा तारण्याचाच आहे. फरक एवढाच आहे, तुमचा बिझनेस मोठा आहे. तुम्ही भवसागरातून तारता, मी आपला नदीहून तारतो. या वेळेला मी तारून नेलं मायबापा, पुढच्या वेळेला मला तुम्ही तारून न्या. नाही सेना नाही लेत, धो भी सेना धो भी लेत, इन जाति को न बिगाड़ियो. प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. मैं आऊंगा तोरे घाट, भव सागर पार उतारियो. बस अब कुछ भी नहीं चाहिए मालिक. दिन दयाल अनुग्रह तोरे, बस कृपा करते रहना. 14वें साल में जब आओगे आप, अंतिम दिन जो कुछ दोगे तो प्रसाद स्वरूप ले लूंगा मालिक. फिरती बार जब तुम आवासो प्रसाद मैं सिरी धरी लेवा. चलता हूँ केवट, रोने लग गया, आक्रंद करता है केवट. माँ आगे सीता माता, राम प्रभु, लखन जी और गुहक जी निकले. गंगा माँ का पूजन किया. गंगा माँ प्रसन्न हुई. गंगा माँ ने आशीर्वाद दिए और राम, लखन, सीता और गुहक जी चारों प्रयाग क्षेत्र में भारद्वाज जी के आश्रम में आए. भारद्वाज जी को बहुत खुशी हुई, सम्मान किया, कंदमूल फल दिए. और भारद्वाज जी कहते, श्री राम बहुत भाग्यशाली हूँ मैं, आज आप मेरे आश्रम में आए हो. लेकिन श्री राम
क्या भारद्वाज जी, आज 9 बज रहे हैं, इतनी रात इस जंगल में कहीं मत जाना, एक रात मेरे आश्रम में विश्राम करो श्री राम, और कल शाम 6 बजे निकलना। तो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में विश्राम कर रही है।